किलो का सुरमई मावशी कसा आहे या सर्व? 1600 जोडी. 1600 रुपये जोडी. सुरमई आहे, पापलेट आहेत. त्या साईडले ठोकळ माणसं आहेत. आज काय एवढा मोठा मार्केट भरलेला नाही आहे. इकडे बघूया काय आहे मावशीकडे. या बोंबील आहेत. कसे आहेत मावशी बोंबील? 200 रुपये वाटा. हा भर तरी मग देते मी काय 350 तू घे बाबा भर तरी. हा लय दिवसानंतर. अरे ते साफ कर ना. मग साफ करून काय नाही तर पिक्त काढून देते, बाकीचे साफ करतो. पाणी लागते दादा. हे बघ काय नाही काढायचं त्याचं. म्हणजे आतमध्ये काय आणि काय नाही आली. हे बघ निघेल आपापच. ते कापू आणि हे वरची चांबडी काढायची. कशी घे झिंगाई? 100 ला वाटा. हे 100 रुपये आले दादा. अगे पण दातात रिगत माझ्या छोटी आहे. ही घे, ही बरी आहे. ही घे बरी आहे. या कसा आहे? ही 400च्या 300 ला देते. आणि ही पोरा का माकलाची बारकी केवढीशी पोर आहे ती बघा. ही खात 100 ला वाटा. हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे. मित्रमंडळी कशा माहित ना, मजेत राहायला पाहिजे. तर सूप सकाळ मित्रांनो. आणि परत एकदा भरपूर दिवसानंतरला, एक हप्त्यानंतरला मंगळवारी व्हिडिओ टाकलेला. मंगळवारी नंतरला आज टाकते. आज व्हिडिओ बनवते, मग कधी येत एडिट होऊन त्याच्यावर आहे. तर आज रविवार आहे. सर्वप्रथम सर्वांना सूप सकाळ. आणि आता दिवाळी पण येत आहे. दिवाळीचे दिवस जवळ आलेले आहेत. आणि सगळ्यांनी दिवाळी मस्त एन्जॉय करा. फटाकडा बिटाकडा वाजवा. घरच्या फॅमिलीला वेळ द्या. आता 4-5 दिवस आहे. भरपूर धमाल करा. तुमची सगळ्यांची दिवाळी चांगली जाऊन देत. आणि आता ते मच्छी मार्केटला बघा. काय जास्त काही मच्छी घ्यायची नाही, कारण दिवाळीची जवळ दिवस आलेले आहेत. आणि ती मच्छी जास्त दिवस राहिली नाही पाहिजे. एका दिवसासाठी काय भेटत तर घेऊन येणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला. इकडे बांगडा बघा केवढे आहेत ते. बांगडा नाही केवढे मोठे बांगडे आहेत ते बघा. हे बांगडे साईज बघा केवढी आहे ती. आणि इकडे पण बांगडेच आहेत. आज मार्केट काय एवढं भरलेलं दिसत नाही मित्रांनो. इकडे पापलेट आहेत, मांदेली आहे, बिताडा करली आहे. इकडे बघा इकडे मांदेली आहे. कशात मावशी बांगडे? 250 रुपयाला 2 वाटे. एवढे महाग नाही काढ. आज काय एवढा मार्केट भरलेला दिसत नाही आहे. त्या कोळंबी विजय काकाकनी. हो काका नो, कोळंबी कशी आहे? 500 रुपये वाटा. बघा एवढा 500 रुपये वाटा आहे. ही अशी मच्छी, ही कोळंबी फ्रेश वाटतं समुद्रापेक्षा, है ना? ही समुद्राची नाही वाटतं ना, खाडीची आहे वाटतं. ही बघा ही समुद्राची कोळंबी. कशी आहे? 500 का 2 बाटा. 500 रुपये 2. खाओगे तब कभी खाओ. अरे बाबा सस्ता नहीं, छोटा ही है. अरे मेरे भाई आज दिवाली का बोनस हो गया ना, इसलिए लुटा रहे हैं हम लोग. बोनस दे रहे क्या फ्री में? देखो मेरा पैसा क्या बोलते हैं. इकडं बघा सुरमई आहे. सुरमई काय म्हणतो मावशी? मगाशी तुला म्हणले तेव्हा तू ऐकलंच नाही. तू व्यस्त होतस, बिझी होतस लय. कसं आहे? काय हलवा कसा आहे? हलवा 1600 ला 2 देते. आणि सुरमई 2000 रुपये. नको की बाबा, बोनस झाला की येईन. बोनस झाला आता त्यांचा. काय बोनस बाबा येणार, नंतरला येणार बोनस झाला. पापलेट 4,500 रुपयाची सहा. एवढा काय लावलेला आहे सोन? त्याच्यात काय डायमंड विमंड आहेत की काय पोटात? 6,500 रुपयाचे म्हणतात सहा आहे. इकडे पापलेट आहेत, तिकडे सुरमई आहे. मार्केट काय एवढा आज काय एवढा भरलेला नाही आहे. बघूया काहीतरी आपल्याला जास्त काय घ्यायचं नाही आहे. इकडे बघा बोंबील आहेत, बोंबील. 3 किलो का सुरमई. मावशी कसं आहे या सर्व? 1600 ला जोडी. 1600 रुपये जोडी. सुरमई आहे, पापलेट आहेत. त्या साईडले ठोकळ माणसं आहेत. आज काय एवढा मोठा मार्केट भरलेला नाही आहे. इकडे बघूया काय आहे मावशीकडे. या बोंबील आहेत. कसे आहेत मावशी बोंबील? 200 रुपये वाटा. आणि कोळंबी? हे बघा कोळंबी बघा 400 रुपये वाटा म्हणताय मावशी. हा ताजी दिसताय आहे. नको घे. दिवाळीची ऑफर. बोनस देतस की काय दिवाळीचा? बोनस देते 1 वाटा फ्री. एकावर 1 वाटा फ्री आहे. शुभम कसं आहे मावशी?
माकुल 400 ला 400 रुपये 400 मस्त आहे, एकदम ताजे आहे ते बघू नको. 400 रुपये लय सांगतोस 350 ला देणार. 350 पण नाही 200 रुपये देते. हा? दोन भर वाटे भर इथे. भर तरी 500 साफ करून देशील, पाहिजे. साफ करून देशील. साफ करायला तिथे आतमध्ये करू. तिकडे आतमध्ये कोण नाही, बघून आले मी. काय साफ करायचं आहे दादा? काढून दे ना, दे मग 2 मिनिटाचं काम आहे. एकदम आणि जमत आहे. जा जा काढून दे, साफ करून दे मस्त पैकी. बरू हा भर, कवल्याला हा भर भर तरी मग देते मी काय. 350 केली. तू घे बाबा भर तरी. बरू हा लय दिवसानंतर. अरे ते साफ कर ना मग. साफ करून काय नाही तर पीठ तर काढून देते, बाकीचे साफ करतो. त्याला पाणी लागते दादा, हे बघ काय नाही काढायचं त्याचं. म्हणजे आतमध्ये काय आहे काय नाही आली, हे बघ निघेल आपापच. काय चीज निघते ते कापू काय नाही. का. आणि वरची चांबडी काढायची आहे नुसती. निघेल तुझी अशी नाही निघणारी बघ. ह्याची चमडी काढूची लागता, माझ्या नाही जमणार. घे तिकडे नेऊ का बॉईल मग. कर मग लगेच निघेल. हा बॉईल पाण्यात टाकलेस ना नको तिकडे, मी त्यांच्याकडे साफ करून घेते. भर तू जा मग कर. भर. ह्याचा काय काढ, ह्याचा डोका काढून टाकले तर हे नको ह्याचा काढणार नको, इथं नको. चलो या भर बाकीचं हे सगळं सगळ्यांचं जा घरी बोल नको. साफ. तू ठेव सगळं टाक याच्यात, मी साफ करून घेते. हिरी तरी ते तुला सांगते मी. ती घेणार 50 रुपये आहे. काय रे शुभम, तर तू टकला टाकून दिलंस तर ती म्हणत बराच झाला, कोणता टकला काढून तरी दिला नाही. दर घे शुभम, घे पकड हातात पकड. हे 300. ही कोळंबी कशी आहे, ही बारकी कशी घे झिंगा ही. ही 100 ला वाटा. हे 100 रुपये आले दादा. अगे पण ही दातात रिगत माझ्या. छोटी आहे ही घे, ही बरी आहे. ही घे बरी आहे. या कसा आहे ही 400च्या 300 ला देते. आणि ही पोरा का माकलाची बारकी बारकी छोटी पोरं. केवढीशी पोर आहे ती बघा. ही खात कोळंबी द्या, 100 ला वाटा. लोक घे मासे घेतले आता मी घेतले. आता एवढी काय करू, बस झाला आता दिवाळी आहे उद्या, बस झाला. तर मित्रांनो मावशीकडनं आपण मस्तपैकी ही माकला साफ करून घेता वा. तिचा दोरा कसा काढता बघा, वरचा चमडी आहे ना. ही चमडी काढून झाल्यानंतर ना कसा पांढरा शेप दिसतात बघा माकुल. या डोका पण काढून टाकशी ना. आणि ती शाई फेकता ती तोंडात ना असतं ना, पोटात असतं. हा काय, हा बघा हा क्लीन केला नाही. हा आई पाठीचा कणा आहे ते दादा. ही बघा ताई आहे ना. तर मित्रांनो घराकडं हिला जाऊ, माकला साफ करून आल्याने. आणि हिला आपल्याला माकलांना बॉईल करायचं होतं अगोदर, पण ताई बोलते आपण कटिंग करून घेऊया रिंगमधून आणि त्यानंतरला कुकरात मस्तपैकी बॉईल करू. तर माकलाच आपल्या मस्तपैकी फ्रेश भेटलेत. मार्केट काय एवढा भरलेलं नव्हता, आता भरत नंतरला भाऊबीजच्या टायमिंगला आणि बुधवारी लय मरणाचा नाही. आता कशी दिवाळी पण आलेली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपण जास्त मावरा मोठा घेऊन आलो नाही काय. माकडा बघा मस्त फ्रेश, भरपूर दिवसांचाच माकडं खाणार ना आपण. वली माकडा आणलेलीच नाही मी तर म्हणते नाही. किती दिवस. कटिंग करून घेऊया. हे बघा फ्रेश मलाई सारखी दिसत आहेत. चांगली भेटली. किती रुपये भेटली माहिती आहे ही? 350 रुपये, 300 रुपये दिला. माकाना ती त्याची पांढरी जशी दिसतात ना माकला मित्रांनो, ती कशी फ्रेश दिसते. आणि ती लालसर लाडसर होतं ना, ती अगोदरपासून बर्फा बिरपात ठेवलेली असते, त्यामुळे कशी ताजी होती मस्तपैकी फ्रेश. लगेच घेतलंय. कितीला भेटली असते? 300 रुपये. मोठी पण आहेत ना. आणि मोठी पण आहे चांगली, बारकी नाही झेंगटा. तर आपण मस्तपैकी यांका कटिंग करून घेतल्यात गोल रिंगमध्ये. हे बघा जरा कुकर वाढलं कर. तर हे बघा. आणि आता हेंका आपण करूया कुकरमध्ये मस्तपैकी बॉईल करूया. तर कुकरमध्ये बॉईल करताना काय टाकणार आहेस की बरं त्याच्यात? मीठ आणि हळद टाकायचं. ते टाकून घेऊया मस्तपैकी माकुल. आणि ह्याच्यात टाकलेली हळद, आपली गावठी हळद आहे मित्रांनो. तर हळद आणि मालवणी मसाला जर कोणा पाहिजे असेल आगुड वगैरे
तर मला प्रितेश पाष्टे याला DM करा. या 2-4 दिवसानंतरला सगळा मटेरियल मी मागवलेलं आहे, येणार आहे गावावरून, मसाला वगैरे तर तुमच्यापर्यंत पोचवीन. कारण का भरपूर आता ऑर्डर पण आलेली आहे आपल्यासाठी मसाल्याची वगैरे हळद. तर नक्की तुम्ही DM करा. तर माकूळ टाकला याच्यात, आता हळद पण टाकलेली आपली गावठी हळदीचा कलर बघा खतरनाक. आणि काय मीठ टाकलाय, पाणी टाकायचं, थोडंच टाकायचं, पाणी जास्त नाही कारण त्याला पण पाणी सुटतं म्हणून थोडं पाणी टाकलंय. हे बघा 3-4 शिट्या करायच्या, 3-4 शिट्या करून बॉईल करून घ्यायचं ना. चल लावून टाक कुकर. तर आपण माकूळ बॉईल कलर टाकलाय कुकरमध्ये. आणि या साईडला बघा मसाला रेडी करण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते इथे. इकडे वली मिरची, त्यानंतरला भाजलेला कांदा आणि भाजलेला खोबरा आणि कोथिंबीर यांना मस्तपैकी आपण मिक्सरला वाटून घेऊया. बाकी याच्यात काय टाकायचं नाही ना, हळद वगैरे मसाला वगैरे काय नाही ना, फक्त हेच वाटून घ्यायचं फक्त. गावात पाट्यावर वाटलेल्याचा मसालाच भारी होता, काय पण म्हणणं आहे. मस्त पाट्यावर वाटला असता नाही मसाला. ते आपल्याला वाटून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया त्याच्यात. तर 4 शिट्ट्या आपण केलेल्या आहेत कुकराच्या. आणि दाखव बघूया खोलून कसं झालं बघूया. तर ह्या बघा फायनली कसं झालं ते बघा, मॅगीसारखी झालेली आहेत ती. तर आपण आता डायरेक्ट फोडणी देऊया ह्याचा. असंच टाकणार आहे की पाणी वगैरे काय काढायचं ह्याचा, असंच ना. तर इकडं बघा फोडणी देण्यासाठी इकडे कढई पण ठेवलं. इकडं फोडणीसाठी आपण काढलेली काय लसूण आहे, आला आहे, तेजपत्ता आहे, मसाला वेलची आहे. चल तर आपण मस्तपैकी आता देऊया माकला फोडणी. तेल टाकून घेतले अगोदर, त्यानंतर तेजपत्ता, मसालेवाले काय बोललीस ते वेलची, मसाला वेलची मस्त येतं त्याचा सुगंध ना मसाला वेलचीचा. तर आता याच्यात टाकणाऱ्यानंतरला लसूण आणि आला. आता हे मस्तपैकी आपण जरा भाजून घ्यायचं ना मसूर. लसणीचा जास्त वापर करायचा काय, आपण लसणीचा मित्रांनो जास्त थोडा वापर करायचा याच्यात ना, आपण पण केलं आहे बघा. मस्त लसूण वगैरे थोडी लालसट करून घेऊया ना. आता लालसट झालेली आहे लसूण. आणि आपण आता जो वाटला होता खोबरा मिरचीचा, तर हे मस्तपैकी ह्याच्यात भाजून घेऊया मसाला. चांगल्यापैकी भाजून घेऊया. म्हणजे नंतर मध्ये डायरेक्ट ते टाकणार की पहिला हळद वगैरे टाकून घ्यायची याच्यात, पहिले मसाला टाकायचा याच्यात ना. ह्याला पूर्ण सुकं करून घ्यायचं परतून परतून. हां काय. तर आपण या मसाल्याक ना परतून परतून चांगल्यापैकी भाजून घेतला भाव तेलात. आणि आता आपण याच्यात मसाला टाकणार आहोत. तर पहिला टाकलेला हा आपला गरम मसाला, त्यानंतरला ही आहे धनापूड, त्यानंतरला आपला घरगुती मालवणी मसाला बघा खतरनाक. ते का मस्त घे परतून चांगल्यापैकी टाकायची, कारण हळद ते आपण बॉईल करताना टाकली आहे ना. म्हणजे आपण बॉईल करताना टाकल्यामुळे आता हळद नाही टाकत आपण ना. कसं जास्त झालं तर कडवट पण नाही येते हळदीचं. हां आपण हळद टाकलेली नाही. मसाला थोडा भाजून घेऊया आणि मग नंतर ते कुकरमधलं आपण डायरेक्ट ओतायचं आहे. मस्त फ्लेवर बघ असला आलाय मस्त खतरनाक. मसाल्याचा कलर बघा. जेवढा तेल सोडणं तेवढा टेस्टी बनते. ओके. तर आपण आता मसाला मस्तपैकी बघा तेल सुटेपर्यंत चांगल्यापैकी भाजून घेतला वाव. आणि आता आपण डायरेक्ट माकूल जे आपण बॉईल कसे टाकले होते ते सरळ टाकून घ्यावे याच्यात आहे ना. हे बघा खतरनाक माकूल बघा मस्त बॉईल झालेत. आणि आपण ते रिंगमध्ये कापलेत ना मस्त वाटतंय. आपला जो घरगुती जो मसाला आहे मित्रांनो, मगाशी स्टार्टिंगला बघितला असा ना, मसाला टाकल्यानंतरला जो कलर आला ना तो बघा खतरनाक मसाला आहे ना आपला. तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर नक्की DM करा मला इंस्टाला प्रितेश पाष्टे ID वर. तर तुम्हाला सगळं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तिथं देईन मी तुम्हाला. आणि ज्या तुम्ही ठिकाणी असाल मुंबईच्या कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोण्या कोपऱ्यात काय ना असा तुमच्यापर्यंत मी पोचवीन. रेट वगैरे जे आहे ते तुम्हाला मी सांगेन.
खतरनाक. तर आता आपल्याला याच्यात कोकम वगैरे टाकायचं आहे की, मीठ आणि थोडं कोकम. तर याच्यात आपल्याला मीठ आणि कोकम टाकायचं. मस्तपैकी आपण ग्रेव्हीमध्ये ठेवणार आहे याला, है ना. थोडं टाकायचं कारण कुकरमध्ये आपण टाकलं होतं मीठ. कुकरमध्ये मीठ टाकलं होतं पण थोडं टाकूच आहे. हां. थोडं मीठ टाकूया आणि आपले कोकम, गावठी कोकम. चिंच टाकली तर अप्रतिम लागतात ना. आता चिंच अवेलेबल नाही आहे. चिंच पण कोकम टाकले, 4 फूल टाकला कोकमाच्या. मस्त 10-15 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं. जास्त वेळ लागते की एका मागला शिजून? 10-15 मिनिटं बॉईल केलंय ना. हां लगेच होणार. थोडं पाणी टाकशील की याच्यात आता लागेल की आपल्याला? बस झालं ना. मस्तपैकी आपल्या थोड्या मिनिटात आपली मस्तपैकी भाकलाची रेसिपी होणार आहे रेडी. म्हणजे बसूया मस्तपैकी. उकाळ पण येऊ लागला बघा. तर मित्रांनो भाकलाचा कालवर मस्तपैकी झाला आहे रेडी आपला. आणि आपण आता जेव पण बसला वाव. तर कलर बघा खतरनाक आला, बकऱ्याच्या मटणासारखा आलेला आहे नाही ताई. मस्तपैकी खतरनाक भूक लागली म्हणजे खतरनाक. आणि याचा जो स्मेल आहे ना पूर्ण घरभर दरवळत आहे. आणि तुमका व्हिडिओमध्ये बघितलं असाल किती मस्त रेसिपी झालेली आहे आणि लागणारे पण खतरनाक. तर इकडे आहे गावठी तांदळाचा भात आहे, भाकलाची कढी आपण जे सारख बनवला होते ग्रेव्हीमध्ये केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आज भाकरी केली आहे तांदळाची खतरनाक मस्तपैकी झाले नरम नरम. आणि या साईडला आहे कांदा, लिंबू. तर मित्रांनो जेव केव्हा तुम्ही सर्वांनी. तर आता मी राहत नाही, पहिला मस्तपैकी घेते लिंबू मारून. भरपूर दिवसानंतर भाकलाचा काला भाकलाचा या खाते येवाला माकून येवा जेव. तुमका सांगते कशी झाली आहे भाकरी आणि माकलाचा कलर. वा 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 गरम गरम. येवा जेव घेवा खतरनाक. यावा मित्रांनो जेव मस्तपैकी माकलाचा कालांनी भाकरी तांदळाची. अप्रतिम टेस्ट, अप्रतिम खतरनाक खतरनाक खतरनाक. काय टेस्ट लागतोय हो खरंच खतरी. मसाले पण ना खतरनाक लागले आणि तिखट पण बरोबर झालं आहे. जास्त पण तिखट झालं नाही. मटणासारखं लागतं आहे बकऱ्याच्या. एवढं भारी झालं आहे. नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून बघा. कारण काय मला लय आवडली, लय म्हणजे लय. बघा जेवण पण ना टायमिंगवर झालं मित्रांनो, परफेक्ट टायमिंगवर. तर आता मी घेते जेवण. व्हिडिओ पण झाली आहे, मोठी आहे. आणि आता तर एवढ्यात काय मच्छी आपण आणू शकत नाही. कारण काय उद्यापासून परवापासून दिवाळी चालू होईल. त्यामुळे सगळ्यांका पहिला तर दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी दिवाळी भरपूर एन्जॉय करा. आणि दुसरी गोष्ट आपला जो मसाला आहे भेटणार आहे, मी बोललो होतो पाठीमागे पण मसाले वगैरे जे आहेत हळद मसाला आगूळ वगैरे आता 4 दिवसानंतरला सगळ्या ऑर्डर घ्यायला सुरुवात करतो आहे. तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की इंस्टाला माझ्या प्रितेश पाष्टे आयडीवर DM करा. तिथं तुम्हाला प्रत्येक माहिती सांगून देईन. मसाला कसा आगूळ कसा काय वगैरे कॉन्टॅक्ट नंबर तिथं तुम्हाला भेटेल. आणि मग महाराष्ट्राच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात असून ते तुमच्यापर्यंत मी डिलिव्हरी करीन. तर ज्याला कोणाला पाहिजे असतील आगूळ मसाला वगैरे या सगळ्या गोष्टी तर मला नक्की कमेंट करा. भरपूर मस्त मसाला आहे आणि आतापर्यंत आम्ही तोच वापरतो आहे. तोच तुमच्यापर्यंत घरात पोहोचवणार. अजिबात बोलतात ना बाजारातनं घेऊन विकणार नाही. स्वतः समोर मी व्हिडिओ म्हणून बनवीन त्याची मसाला कुट्टाण्याची आणि चॅनल टाकीन. तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. सगळ्यांनी मजा करा. दिवाळीच्या सगळ्यांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या फॅमिलीला वेळ द्या या 4-5 दिवस आणि भेटणेच बघा. तोपर्यंत बाय बाय. आता तर मी ठेवतोय, थांबतोय आणि भेटते तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.